नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. महत्त्वाच्या सगळ्या घडामोडींचा आढावा घ्यायचा. सुरुवात करणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्यांनी. मंत्री उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीला. उदय सामंत दुसऱ्यांदा राज ठाकरेंच्या भेटीला. आगामी पालिका निवडणुकीत युती संदर्भात चर्चा होण्याची शक्यता. कर्जमाफीचा प्रश्न विचारताच माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्याला सुनावलं. 5-10 वर्ष कर्जमाफीची वाट पाहता तोपर्यंत कर्ज भरत नाही. कर्जमाफीच्या पैशातून लग्न साखरपुडा करता कोकाटेंचं वक्तव्य. सरकार आणि कृषी मंत्री सत्तेच्या मस्तीत. शेतकऱ्यांना घेऊन सरकार गंभीर नाही. कोकाटेंच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवार यांची टीका. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा चौकशी अहवाल आज समोर येण्याची शक्यता. चौकशी समितीनं अहवाल राज्य सरकारला पाठवला. काल दिवसभर समितीकडून रुग्णालयाची चौकशी. दीनानाथ रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी असंवेदनशीलता दाखवली. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात कडक कारवाई करणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. दीनानाथ रुग्णालयातील घटना दुर्दैवी. दोषी असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार. अजित पवारांचं आश्वासन. मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या खासगी रुग्णालयाच्या तोडफोड प्रकरणी भाजप महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. भाजप महिला शहराध्यक्षा हर्षदा फरांदेंसह 10 ते 15 पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. रुग्णाला कॅन्सर होता, यात काहीही तथ्य नाही. रुग्णालयानं 10 लाख मागितले, याची पावती आहे. रुग्णालय प्रशासन खोटं बोलतंय. डॉक्टर घैसास आणि डॉक्टर केळकर यांचे सीडीआर तपासा. आमदार अमित गोरखे यांची मागणी. दीनानाथ रुग्णालयातील घटनेनंतर आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर. पुण्यातील 2 मोठ्या रुग्णालयांची आरोग्य विभागाकडून तपासणी. शहरातील सगळ्या रुग्णालयांची तपासणी केली जाणार. आठवड्याभरात शहरातील सर्व रुग्णालयांचे रेकॉर्ड तपासले जाणार.